नमस्कार, आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे। आजचा विषय अत्यंत संवेदनशील पण तितकाच महत्त्वाचा आहे। जुनी पुस्तकं, नवे वाद। काही दशकांपूर्वी लिहिलेली पुस्तकं पण आज अचानक त्यावरून वाद, निषेध, आंदोलन का होत आहेत? देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, देशाचे दुश्मन आणि शिवाजी कोण होता, ही पुस्तकं खरंच धोकादायक आहेत का? किती आपल्या विचारांना हादरे देणारी आहेत, सत्याला समोर आणणारी आहेत? कोणताही वाद हा अचानक निर्माण होत नाही, तो आपल्या समाजाच्या मानसिकतेचा परिणाम असतो। आज सोशल मीडियामुळे जुन्या गोष्टी पुन्हा व्हायरल होत आहेत। पुस्तकांचा संदर्भ न घेता निवडित भागांवर सोयीनुसार प्रतिक्रिया दिल्या जातात। यापैकी किती प्रतिक्रिया पुस्तक वाचून दिल्या जातात हा एक मोठा प्रश्न आहे। एक मात्र नक्की की हल्ली आपल्याकडे वाचन संस्कृती लोप पावते की काय, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे। सत्य समजून घेण्यापेक्षा राजकीय आणि सामाजिक हितसंबंध जपण्याचा जास्त कल आहे। प्रबोधनकार ठाकरे असोत किंवा दिनकरराव जवळकर, त्यांनी त्यांच्या काळातील अन्यायावर प्रहार केला, पण आज आपण त्यांच्या शब्दांकडे कोणत्या नजरेतून पाहतो? ही पुस्तकं म्हणजे केवळ साधं लेखन नाही, ती त्या काळाचा आरसा आहेत। देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरेंनी धर्मातील अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर सडकून टीका केली आहे। ही निव्वळ टीका नसून समाजाला जागा करण्याचा, सत्य दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। देशाचे दुश्मन या पुस्तकात सामाजिक विषमता आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत। खरं पाहता लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे। काहींनी तर या पुस्तकावर बंदी आहे असं बेजबाबदार वक्तव्य केलं। शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मांडणी करून इतिहासाला नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे। ही पुस्तकं वाचताना त्या काळाची परिस्थिती आणि लेखकाचा उद्देश समजून घेतला पाहिजे। प्रश्न असा आहे, आपण काय जपणार आहोत? भावना की विचार स्वातंत्र्य? लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत हक्क महत्वाचे आहेत, पण त्यावेळी सामाजिक सलोखा देखील तितकाच महत्वाचा आहे। अशा पुस्तकांवर वाद करणे हा उपाय आहे का? जर प्रत्येक विचारावर बंदी घालायची असेल तर मग नवीन विचार जन्मालाच येणार नाहीत। समाज म्हणून आपण अगोदर वाचन केले पाहिजे। पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय मत बनवणे हे शहाणपणाचं लक्षण नाही। चर्चेला प्राधान्य द्या, संघर्षाला नाही। शिक्षणात आलोचनात्मक विचार वाढवले तर सकारात्मक बदल होऊ शकतात। विचारांना विरोध करा, पण विचार करणाऱ्यांना नाही। आणि विरोधाचे संविधानिक मार्ग उपलब्ध आहेतच की। आज जर आपण अशा पुस्तकांवर बंदी घालायला सुरुवात केली तर उद्या विचारांवरही बंदी येईल। जळणाऱ्या शब्दांना घाबरू नका, जळणाऱ्या शब्दांना घाबरू नका, ते समाजाला उजेड देतात। खरं म्हणजे जुनी पुस्तकं वाद करत नाहीत, ती आपल्या विचारांची परीक्षा घेतात। प्रश्न पुस्तकांचा नाही, प्रश्न आहे आपण किती विचार करायला तयार आहोत। मी राजेंद्र झेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता। धन्यवाद।